सांगली जिल्ह्यात दिवसाला 4 दुचाकी होतात गायब. 7हून अधिक चोरट्यांना अटक. नागरिकांचा बेफिकीरपणा कारणीभूत. समाज जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दुचाकी कोठेही लावली तर ती सुरक्षित राहील का, असाच प्रश्न चालकांना पडतो आहे. कारण दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडून देखील नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे त्यामध्ये घट होताना दिसत नाही. सांगली जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारींचा आढावा घेतल्या दिवसात सरासरी किमान 4 ते 5 दुचाकी गायब होत असल्याचं चित्र आहे. पोलीस प्रशासनाने आवाहन करूनही दुचाकीला डबल लॉक न लावल्यामुळे अवघ्या काही मिनिटात दुचाकीला कंपनीचे असलेले हँडल लॉक तोडून चोरटे दुचाकी लंपास करत आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी 7हून अधिक दुचाकी चोरट्यांना जेरबंद केलं आहे. नागरिकांनी दक्षता न घेतल्याने दुचाकी चोरीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत आणि हे वास्तव नाकारून चालणार नाही. तरीही दुचाकी चालकांमध्ये काही सुधारणा होताना दिसत नाही. दुचाकी चोरीला गेली त्याची तक्रार नोंदवण्यासाठी जो उत्साह दाखवण्यात येतो तोच उत्साह दुचाकी चोरीला जाऊ नये यासाठी उपाययोजना करण्याकरिता दाखवणं आवश्यक आहे. वाढत्या दुचाकी चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचे प्रमाण पाहता सर्वच ठिकाणी पोलिसांना लक्ष ठेवणे अशक्य आहे. दुचाकी चालक नेहमी दुचाकी कोठेही लावल्यावर हँडल लॉक करतात, मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण कंपनीने बसवलेले लॉक तोडण्याची कला चोरट्यांनी चांगलीच आत्मसात केली आहे. साहजिकच अवघ्या काही मिनिटातच लॉक तोडून चोरटे दुचाकी लंपास करून पसार होत आहेत. चोरीस गेलेल्या बहुतांश दुचाकींचा अद्यापही शोध लागलेला नाही. दुचाकीला गेलेल्या चोरीचा तपास करणे आणि दुचाकी चोरी होऊ नये यासाठी जनप्रबोधन करणे असे दुहेरी काम पोलिसांना करावं लागत आहे. चोरटे दुचाकी लंपास करून त्याचे सुटे भाग करून विकत असल्याचा प्रकार मध्यंतरी पोलिसांनी उघडकीस आणला होता. मागील 3 ते 4 महिन्यात दुचाकी चोरीतील 7हून अधिक जणांना पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 15 दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.